मगापासून विचार म्हणते, डोक्याला पट्टी का बांधलीस तू? काही नाही नानाजी. अरे काय नाही, कसं फॅशन म्हणून काय बांधलेली नसणारच, काहीतरी कारण असेलच ना. जरा डोकं दुखतंय. सांगायचं ना. बरं एक काम कर, तुला बरं नाही ना, तुझा जा आराम कर, जा. नाही नको सुनबाई डॉक्टरांकडे जाऊया का? नको बाबा. नाही नाही तर एक काम करूया का, आपला तो खालचा मेडिकल वाला आहे ना, त्याला एक फोन करतो, तो घरी आणून देतो ना औषधं. हा नाही काही गरज नाहीये. मी आता अथर्वला आणायला खाली चालले, तिथनं घेऊन येते. अगं तू थांब, अथर्वला मी आणतो. हा नाही, तूच जा खाली, मोकळ्या हवेत गेलीस ना की बरं वाटेल तुला. हो आलेच. मग गुरुनाथ, हा? नाही तब्येत कशी आहे तुझी? नाही नाही आता बरी आहे तब्येत. कसं आहे, तुम्ही सगळे सतत आजूबाजूला असताना सो एक कसा नेहमीच आधार वाटतो तुमचा. पहा बरं, सगळी संपवायला पाहिजे तुम्हाला भजी चहा मांडते. हा घ्या घ्या. आले. घ्या घ्या. आणि या हो. राधिका, जसा प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात ना, तसा तुझ्या या माणसांच्या मनात मी घर करणार आहे. त्यांना असं चांगलं चुंगलं खायला घालून, त्यांचे लाड पुरवून, मग त्यांच्या मनात मी इतका भरून जाईल ना की तुझ्यासाठी जागाच नसेल. आजकाल का नाही, गुरु घराकडे फार लक्ष देते बरं. इकडे असं आणि तिकडे काय उलट पे. पहा बरं, घराकडे लक्ष जात नाही ना तिचं. यांच्यामुळे अजून काय काय सहन करायला लागणार आहे देव जाणे. देव तरी किती परीक्षा पाहतोय. खऱ्या खोट्याचा काही ताळमेळच लागत नाही. मुद्दाम असं वागतायत का खरंच सगळं विसरलेत? क्षणाक्षणाला मनात असाच विचार येतो आणि नकळत माझं मन यांच्या खोटेपणावरती जास्त लक्ष देतं. कारण हे वागलेच आहेत तसं. आजही हे सगळ्यांशी ज्या पद्धतीने वागत होते ना, ते सगळं मला खोटं वाटत होतं. अथर्व, भक्ती मिस, तुम्ही मुलांना सोडायला आलात? अहो काय करणार, शाळेच्या बसेसचा केवढा प्रॉब्लेम असतो, म्हणून म्हटलं आपणच सोडूयात. अहो मला फोन करायचा होता ना, मी आले असते. अहो ठीक आहे, तुम्हाला तुमची केवढी कामं असतात, पण तुम्हाला काय झालंय, बरं वाटत नाहीये का? नाही, ते थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून बांधलंय, बाकी काही नाही. पण थँक्यू सो मच. राधिका ताई, तुम्ही दरवेळी थँक्स का म्हणता? मी काय फक्त अथर्वचे टीचर आहे का? त्याही पलीकडे आपल्या दोघींचं मैत्रीचं असं नातं आहे ना. तो तुमच्या मनाचा मोठेपणा. पण भक्ती मिस, तुम्ही शनायाच्या मैत्रीण असून सुद्धा तिच्यापेक्षा इतक्या वेगळ्या आहात ना. कुठे तुम्ही, कुठे ती? शनाया खरंच सध्या कुठे असते ती आणि काय करते? ती तिच्या आई बरोबर असते. काय मध्यंतरी यांचा सगळा अपघात झाला, हे सगळंच विसरले. शनायाला सुद्धा विसरले. हो, मला रेवतीकडनं कळलं. पण राधिका ताई, आज पेरेंट्स टीचर मीटिंगला गुरुनाथ खूप ऍक्टिव्ह होते. काय? ते सगळ्यांशी इतकं चांगलं वागत होते आणि ते इनफॅक्ट असंही म्हणाले की शाळेने अजून खबरदारी घेतली पाहिजे, अजून जबाबदारीने वागलं पाहिजे, म्हणजे हे जे काही मुलं पळवून नेतात वगैरे ज्या काही केसेस आहेत त्या कमी होतील. मागच्या वेळी नाही का अथर्व कसा पळून गेलेला, त्याबद्दल सांगत होते. असं म्हणाले ते? हो राधिका ताई, म्हणजे अथर्व हरवला होता हे त्यांना आठवतंय. अजून काय म्हणाले? अजून काय आठवते त्यांना? अगदीच असं नक्की काही नाही, पण ते असं म्हणत होते की अथर्व कसा हरवला, मग त्याला शोधण्यात सगळ्यांना किती त्रास झाला आणि मग फायनली एकदाचा तो कसा सापडला वगैरे वगैरे. राधिका ताई, कसला विचार करताय? हे बघा, गुरुनाथ इतकं चांगलं वागतायत ना, हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय, खूप बरं वाटतंय. त्यामुळे तुम्ही आता विदाऊट टेन्शन जगा आणि स्वतःची काळजी घ्या. बरं, आता मला उशीर होतोय, मी येते. थँक्यू. बाय बाय. अथर्व हरवलाय हे त्यांना आठवतंय, पण अथर्व तर शन्यामुळे हरवला होता.
पण शन्यात यांना अजिबात आठवत नाहीये. हा काळ ते विसरले होते असं म्हणतात ना, पण नाही विसरले. म्हणजे हे सगळं नाटक आहे. म्हणजे यांना शन्या आठवती, मधला सगळा काळ आठवतो. गुरुनाथ सुभेदार, हा पाठशिवणीचा डाव संपला. आता तुम्ही आणि मी समोरासमोर उभं राहायचं आणि या सगळ्या लोकांदेखत मी तुमचं खरं रूप उघडकीला आणणार. हे मी करणारच. तुमची गाठ आता माझ्याशी. बास झालं, खूप झालं आता. खूप सहन केलं पण आता नाही. इतक्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. मी एकाही नात्याचा मान राखला नाही, ना तुमच्या संसाराचा ना तुमच्या प्रेमाचा. त्या शन्यालाही तुम्ही त्रासच दिलाय. तिच्याशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही. जो माणूस स्वतःशीही प्रामाणिक राहत नाही त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नाही आता. पण तुमच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं. त्याची भरपाई तर मी करणारच. नाही तुम्हाला खलबत्त्यात घालून कुठलं ना तर नाव नाही सांगणार राधिका सुभेदार. आई चल ना. चल. अरे वा, आला. या बरं, हातपाय धुवून घ्या, पोहे केलेत, खाऊन घ्या. चला. रेवती, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. काय झालं? आपला संशय खरा ठरला. हे जे काही वागतायत ना, हे सगळं नाटक आहे. मला आता भक्तीनीच भेटल्या होत्या. शाळेत एक प्रकार घडला, त्यावरनं तर मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकते की हे नाटक करताय. शाळेने अजून खबरदारी घेतली पाहिजे, अजून जबाबदारीने वागलं पाहिजे. म्हणजे हे जे काही मुलं पळवून नेतात वगैरे या ज्या काही केसेस आहेत त्या कमी होतील. मागच्या वेळी नाही का अथर्व कसा पळून गेलेला, त्याबद्दल सांगत होते. तेच तर तुला सांगते, म्हणून तर मला असं वाटतं की हे सगळं नाटक करताय. म्हणजे तुला पुरावा मिळाला? पुरावा तर मिळालाय, पण हे सगळं हे का करताय ते शोधून काढायला हवं. आणि ते मी शोधणारच. आता बघा, त्या म्हाताऱ्या बाईसाठी हा माणूस चढला पार झाडावर कैऱ्या तोडायला, पण ती बाईच गेली निघून आणि शेतातली कुत्री सगळे त्याच्या मागे. त्यालाच बहुतेक म्हणत असावेत, भीक नको पण कुत्रा आवर. वाह वाह वाह, क्या बात है, बहुत बढ़िया. अरे नाना माझीच शिकवणी चालू आहे. हा? आ. का गुरु, तू तर काही पण. काय खरं ते सांगतोय आई, विचार ना तू हवं ते यांना. खरंच आता ना महाजनी काकू असायला हव्या होत्या. त्या अशा हसत सुटल्या असत्या ना, बस. बरं झालं ती इथे नाहीये. हो, असं काय बोलतो? नाहीतर काय, मला सांगेल गुरु जसा बनवून किस्सा सांगत होता तसाच तुम्ही मला बनवून किस्सा सांगा. अहो नाही बनवून सांगत किस्से, खरंच सांगतोय मी, पुराव्याने साबित करीन. भयप्रदा, तुमचं काय यावर मत आहे? काहूनवर इतकं चांगलं नाव आहे ना याईचं, भयप्रदा काहून बोलतो? अहो, सारखी घाबरत असते ती. नाही ह्यांचं उगाचच काय ते. सरिता वहिनी, अहो राधिका आली नाही अजून. नाही येईल ना, ती रेवतीकडे गेली असेल ना, निहाल सोडायला येईल. हो खरंच आहे, विसरलेच मी. बरं ऐका, मला ना एक तुमच्या सगळ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवायचा आहे, एक छान प्लॅन सांगायचा आहे तुम्हाला. प्रस्ताव? गुरु काय चाललंय काय? आता ऐकून तर घ्या ना, तू का बोलत आहे ते थोडं बोल रे. हा नाही म्हणजे प्रस्ताव असा होता की आपण सगळे मिळून पिकनिकला जाऊया का? बऱ्याच दिवसात केली नाही प्लॅन काही पिकनिक. पिकनिक? कसली पिकनिक? आपलीच मस्तपैकी सगळे एकत्र जाऊ आणि छान मजा करू, कुठेतरी फिरायला जाऊ, चालेल का? नाही मला यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. शंकरराव असं काय? हा बरं, गुरुनं काही बोलायचा अवकाश बस झालं, मध्ये मोडता घालते ती. आता गेलो असतो ना पिकनिकला, कुठे जायचं तर ऐका तरी. हो काहीच हरकत नाही. हो पण
ठरवू आपण सगळं, पण कसं आहे, राधिकेला सुद्धा विचारलं पाहिजे. नाही ते मी विचारतो ना. हे बघा, आपल्यामध्ये आता कामामध्ये व्यस्त सध्या तीच आहे. सो तिचं व्यस्त वेळापत्रक बघून तिच्याकडून तिला ज्या तारखा सोयीच्या आहेत त्या काढतो, आणि बाकी सगळ्यांच्या सोयीनं ज्या तारखा ठरतील त्या तारखेला मस्तपैकी पिकनिक प्लॅन करतो. चालेल, ते मी सगळं बघतो. अनुमोदन. नाना तुमचं काय? हरकत नाही. बास, ठरलं तर मग सगळं प्लॅनिंग मी करतो. मस्तपैकी पिकनिकला जाऊया, मजा करूया. पण नाना तुम्ही भजी घ्या ना, तुमचा स्पीड कमी पडतोय. घ्या बरं. नाही अख्खी प्लेटच घ्या. चहाही थंड होतो. राधिका, आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जातोय. नाही, अशी घाई करू नकोस. अगं नाही काय राधिका, प्रत्येक वेळेस गुरुनाथनी तुला संकटात पाडले, प्रत्येक वेळेस तो हे करतो. आता बस झालं. आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जातोय आणि सगळ्यांना त्याचं खरं रूप दाखवतोय. अगं घराबाहेर काढायला हवंस तू त्याला. रेवती, आपल्याला हे सगळं शिताफीनं करायला लागेल. हे बघ, आता मी सगळ्यांना सांगेनही, पण कोण विश्वास ठेवणार माझ्यावरती? हे काहीतरी कारण देणार. आई सुद्धा विश्वास ठेवणार नाही. आपल्याला हे सगळं हुशारीनं करायला हवं. आई, काय रे? हे बघ, हे काय आहे? काय हे मनीमाऊ? अगं नाही, तो बडबड्या बोका आहे. बडबड्या बोका म्हणजे आपण जे बोलू तेच हा रिपीट करतो. म्हणजे? ठीक आहे. हॅलो. हाय अथर्व. हाय नेहा. बघू. बडबड्या बोका. रेवती, मला एक सॉलिड आयडिया सुचली. चिल शनू बेबी, चिल. इट्स ओके. नो चिल यार, तू केड्याला सांग माझ्या कपड्यांना हात लावला तर बघ मी त्याचे केस कापून टाकेन. केड्यावर चिडायचं नाही या. तो आपला बेस्टी आहे ना. बेस्टी असं दुसऱ्या बेस्टीचे कपडे नाही विकत. ओके. अरे पण तुझे कपडे विकून आलं काय वडापाव? जस्ट जोकिंग शनू बेबी. पण तू सांग, त्यांनी जर वडापाव आणला नसता तर आपल्याला उपाशी राहावं लागलं असतं की नाही? मी तर वडापाव खाऊन नाही जगू शकत हा, प्लीज. शनू बेबी, अगं वडापाव खाऊन लोक आयुष्य काढतात, जीवन जगतात, मोठे होतात. फॅट पण होतात. तुला माहितीये किती वेट गेन होतं वडापावनी? प्लीज यार, हे वडापाव खाऊन नाही लाईफ जगायचंय मला. इट्स सो बोरिंग अँड लोअर मिडल क्लास लाईफ. शी. शनू बेबी, एकदा का ते 33 crores आपल्याला मिळू देत, मग बघ सगळे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील ते. काय ग, इतकं जोरात टक्कर मारतात का? गॅरी सारखा माझा पण मेमरी लॉस होईल. शनू बेबी, हा, गॅरीला आत्ता काही आठवत नाहीये, पण त्याला आठवणारच नाही असं तर नाही ना? शनू बेबी, मी कुठेतरी वाचलं होतं की एकदा का डोक्यावर मार लागला ना, त्या ठिकाणी जर परत मार लागला ना तर गेलेली मेमरी परत येते. हो यार मम्मा, अगं मी एका फिल्म मध्ये बघितलं होतं. मी पण कुठेतरी वाचलं होतं. मग आपण कॅरीला ना परत डोक्यावर मारायचाच बेत करूया. काहीतरी प्लॅन करूया. ये मम्मा, यू द बेस्ट. येस, लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. मम्मा, मला भूक लागली. बरं, मी खिचडी केली आहे ना गरमागरम, ती खाऊया आपण. खिचडी? मला नको खिचडी. मला पिझ्झा किंवा बर्गर हवाय मम्मा. क्रेविंग होत आहे खूप. वा 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 वा, काय हवाय शनू बेबीला? पिझ्झा किंवा बर्गर. पिझ्झा बर्गर, व्हेरी गुड. चला या देते. चला. माझ्या कपड्यांना हात लावू नकोस. अगं मग पिझ्झा बर्गर आणणार कुठून? थोडे कपडे विकूया. तू स्वतःचे कपडे विक ना. अगं माझ्या कपड्यांना तेवढी किंमत नाही, तुझ्या कपड्यांना आहे. केल्या, तू कुकिंग कर बरं जा. अगं कुकिंग पेक्षा पर्चेसिंग येतं मला. मी विकून आणतो. चल आपण जाऊ. मामाला सांग माझे कपडे घेऊ नकोस. अगं पण दुसरा काही उपाय आहे का यार? मम्माकडे एक सॉलिड प्लॅन आहे. नाही, कसला प्लॅन? अगं असं काय करतेस? गॅरीला तिकडे डोक्यावर. काय नाही. अरे म्हणजे मला तिला असं सांगायचं होतं, पण आता खिचडी खातोय ना, तर खिचडी खाता खाता ठरवू की गॅरीला कसं सगळं आठवेल. हा, तुझं असं पाणी घेऊन ये जा. खिचडी खाता खाता हा, खिचडी खाता खाता आपण प्लॅन ठरवू की गॅरीला कसं सगळं आठवेल. खिचडी खाता खाता जा, पाणी घेऊन ये. माझ्याशिवाय कुठला प्लॅन करायचा नाही हा तुम्ही दोघींनी. त्याशिवाय कसा प्लॅन होईल केल्या? जा, पाणी घेऊन ये. हा, त्याला
सांगायचं नाहीये की गॅरीला आपण परत डोक्यावर मारायचंय आणि त्याची मेमरी गेन करायला मदत करायची आहे म्हणून. ते सगळं ठीक आहे मम्मा, पण प्लॅन काय आहे? प्लॅन ठरलाय शनू बेबी. तू खिचडी खा. ओके. अरे काय सांगताय का महाजनी काका? मग अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. काय नाना? मला तर काही कळतच नाही. हा गुरुनाथ खरा आहे की आपल्या बरोबर आधी वागायचा तो गुरुनाथ खरा आहे? हो ना. नाही खरंच तो प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, पण गुरुनाथने केलं एवढं सगळं. हो, एवढंच नाही, त्यांनी ट्रिप प्लॅन केली आहे सगळ्यांसाठी. हो ना, आणि सगळ्यांना तोच घेऊन जाणार आहे. आपण फक्त ठिकाण त्याला कळवायचंय. जाऊयात ना मस्त पिकनिकला. हा, तुम्ही सगळे येत आहे ना? अरे म्हणजे ही ट्रिपची आयडिया मला खूप आवडली. नाही, पण जे काय असेल ते सगळ्यांनी एकत्र बसून ठरवूया आणि मग काय ते करूया. पण आपण जायचं कुठे? पावसाळ्याचे दिवस आहेत ना, भीती वाटते हो जरा. बोलली आमची भयप्रदा. मग तुमचं काही अहो नाना, जाऊ देत ना. मला काय वाटतं जे काय असेल ते आपण डिस्कस करून ठरवू. सुबोध, आपण कुठे जाऊयात? शिमला, मनाली? नको नको, तिकडे नको. तिकडे खूप थंडी असते हो, हिला निमोनिया व्हायचा. हो नाही, पण मुलांनाही त्रास होईल. आपण दुसरीकडे जाऊयात कुठेतरी. मग एक काम करायचं का, आपण राजस्थानला जाऊयात का? ए बाबा, राजस्थान वगैरे काही नको. हा, नुसतीच वाळू आणि निवडून. पण तुम्हाला जायचंय कुठे? लॉस एंजलिसला? सुबोध, तू इथे आहेस? अरे आम्ही सगळे गप्पा मारत बसलोय. ये ये, चहा घे, ये. नाही ना, मला काही नकोय. अरे मग नुसती बस. नको, आपण घरी जाऊया, चल. अरे आम्ही सगळे इथे गप्पा मारत बसलोय, ट्रिपचा प्लॅन ठरतोय, कुठे जायचंय ते ठरतंय. हा मग ठीक आहे ना, त्यांना ठरवू दे. असं काय बोलतेस तू? नाना, मला इंटरेस्ट नाहीये. का? मी कुठेही जाणार नाहीये आणि तूही कुठे जायचं नाहीयेस. रेवती, अगं चिडतेस का? गुरुनाथनेच ही आयडिया दिली आहे. गुरुनाथनी सांगितलं म्हणजे लगेच ऐकायचं असं नाहीये. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा, आम्ही कुठेही येणार नाही. तू घरी चल. चल. अगं रेवती, बोका का आणलाय? कारण मला तो खूप आवडलाय म्हणून. तुला आवडला असेल ना तर आपण तुझ्यासाठी सुद्धा घेऊया. खरंच? खरंच. आणि ना मला याच्याशी बोलून बघायचं. आपण बोलूया का? काय बोलायचं बघ? तुम्ही काय खेळता याच्याशी? चोर पोलीस खेळता. मलाही खेळायचे चोर पोलीस. मला पकडायचंय चोर. मी पण चोर पकडला. हो पकडूया, चोर पकडूया, नंतर खेळूया चोर पोलीस. पण आधी होमवर्क करायचं ना आपल्याला. चला उठा. अरे काय हे अथर्वचे खेळणी पण ना. अरे हे तर तेच खेळ आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही बोललेलं रेकॉर्ड होतं. अच्छा, हा तुझा डाव आहे का राधिका, ज्यामध्ये मी काय बोलतोय ते रेकॉर्ड करायची इच्छा आहे तुझी. मी काय एवढा मूर्ख नाहीये, काय लहान मुलगा समजलीस का मला. चल एवढंच आहे ना तर बोलतोच मी तुझ्याशी. एनिवे याच्यामध्ये काही रेकॉर्ड होतच नाही. 5-10 सेकंदांचं रेकॉर्डिंग आणि ते लगेच पुसलं जातं. ओके नाही? चल बोलतोच आता. राधिका तू मूर्ख आहेस. राधिका तू मूर्ख आहे. तुला काही कळत नाही. मला आठवत नाही हे सगळं नाटक केलं होतं मी. मला आठवत नाही हे सगळं नाटक केलं होतं मी. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी. मला आठवत नाहीये हे नाटक होतं. आठवत नाहीये हे नाटक होतं. आणि तुला हे कधीच कळणार नाही. आणि तुला हे कधीच कळणार नाही. कारण तू बिंडोक आहेस. तू बिंडोक आहेस. आता हे सगळं मी का केलं हे लवकरच तुला कळेलच. आता हे सगळं मी का केलं हे लवकरच तुला कळेलच.